अशा पद्धतीने आपली बर्फी बनून झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नाही ते 2 नारळ घेतले आणि नारळ फोडले आणि त्याचा पाठीमागचा भाग काढून घेतला. त्याच्यानंतर हे स्वच्छ धुतले. आता ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून आपल्याला नारळाची बर्फी बनवायची. चला आपण आता ह्या नारळ फोडलेले ना आपण हे धुवून घेतले स्वच्छ. आता आपण काप करून घेतो. आधी थोडंसं आपण मोडून घेऊ म्हणजे आपल्याला छानपैकी काप करता येतात, तळले जातात. छानपैकी काप पडले. अशा पद्धतीने असे आपण बारीक काप करून घेतले सगळे नारळाचे. आता हे बारीक करून घ्यायचे, असे काप करायचे म्हणजे बारीक दळलं जातो नारळ. आणि आता आपण मिक्सरला फिरवू. तर अशा प्रकारे दळून घेतलेले आपण. हे बघा कसं दळले, मी दाखवते तुम्हाला. किती छान मिक्सरला नारळ एकदम बारीक झालेले. चला आपण आता हे किती भरतं हे वाटेने घेऊ आणि त्या प्रकारे आपल्याला बर्फी करायला घ्यायची. आता आपण हे वाटीत काढून घेऊ आणि किती वाटेत नारळाचा हा किस भरतो आपण बघू. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला साखर आणि दूध पावडर घ्यायला. आपण दुसरी वाटी घेऊ. आपलं 2 वाटे किस भरलेले आहे. आपल्याला आता 1 वाटी दूध पावडर, 1 वाटी साखर आणि 2 वाट्या दूध लागणार आहे. आता आपण गॅस पेटू, कढई ठेवू आणि कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं. आपण त्याच्यात थोडंसं तूप टाकू, आमच्या त्याच्यावर तूप टाकू म्हणजे आपल्याला हा नारळ किसते ना भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगला. घ्यायचं थोडं तुपावरती परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला दूध वाटायचं. 2 वाट्या दूध लागणार आहे आपल्या 2 वाटीच्या नारळाच्या किसला. ते एका मिनिटात परतून घ्यायचं तुपावर. आता आपल्याला याच्यात दूध टाकायचं. 2 वाट्या दूध आहे, 1 वाटी हे फरक क्रीमचं दूध आहे. आता हे परत 5 मिनिटं आपल्याला एकत्र करून घ्यायचं. एकत्र मिक्स करून हलवून घ्यायचं. कमी गॅसवरती थोडासा वाढू शकतो गॅस. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी आपल्याला 1 वाटी साखर टाकायची. आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची 1 वाटी. मिक्स करून आपल्याला 5 ते 7 मिनिटं आटूपर्यंत शिजून घ्यायचं चांगलं. वरती आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि घट्ट झालं की मग आपल्याला परत त्याच्यात 1 वाटी मिल्क पावडर टाकायची. त्यांच्यामुळे बाइंडिंग छान येते ना, आपली बर्फी एकदम खुसखुशीत छान होती, खवा घातल्यासारखी. होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं. तर बघा घट्टपणा आला की मी दाखवते तुम्हाला. हे किती छान आपल्या नारळाचं किती चिरत आलं दुधामध्ये आणि साखरेमध्ये. आता आपल्याला याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची स्वादानुसार. ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुम्ही, पण प्लेन बर्फी छान लागते. बंद करू आणि प्लेटला तूप लावून आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊ मिश्रण आणि आपल्याला याच्या वड्या पाडू. आता आपण प्लेटला तूप लावून घेऊ, थोडं तूप टाकू. आता तूप लावून घ्यायचं म्हणजे याच्यामुळे आपली वडी छान निघते. याच्यामध्ये ओतून आपण वड्या पाडून 2-3 तास फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवू.
किती छान आपला गोळा झालेला आहे. आता पटकन आपल्याला असं सेट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण ह्या वड्या पाडलेल्या आहेत. आता आपण या 2 तास फ्रीजरला ठेवू आणि नंतर काढून बघू. अशा पद्धतीने आपली बर्फी बनून झालेली. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.